तुझ विना माझा कोण ओ सोयरे आणिक दुसरे पांडुरंगा लागलीसे आस पाहतसे वास रात्री ओ दिवस लेखी बोटी तुकोबराय प्रस्तुतामंगातून भगवंताची भेटीची वाट पाहतायत आणि त्या निमित्ताने या अभंगाची रचना झालेली दिसते. हे वाट पाहणं हा धर्म संबंधातून तयार होतो, म्हणून पहिल्या चरणात संबंधाचा विचार केलेला आहे. संबंध म्हणतात तर नात्यांचा संबंध, नात्यात जे जिवलग असतात, नातं हा शब्द जिवलगतेने तयार होतो. ज्याच्यात जिवलगता असते, प्रेम असतं, त्याचं नाव सोयरे, नाते, संबंध असा. पण मला तुझ्याशिवाय दुसरं नातंच नाही, म्हणून मी फक्त तुझीच वाट पाहतोय असं पहिल्या चरणात तुकोबराय म्हटले. कारण माझा दुसरा कोणताच सोयरा नाही, तर तूच माझा केवळ सोयरा आहे. तर हा तुकोबरायांनी मानलेला सोयरा आपण 2 दिवसात त्याचं चिंतन काही पाहिलं की त्याच्याशिवाय मला तुझ्याशिवाय दुसरा कोणताच सोयरा नाही. तर हा मनाने त्यांनी मानलेला भाव आहे आणि एक पांडुरंगच आहे. आणि म्हणून लागलीसे आस, कारण तू तर काही येत नाही. सोयऱ्याचा घरावर लोकांच्या कावळा कोकला तर लोक म्हणतात पाहुणे येणार आहे काय नको आज, असा लौकिकामध्ये भाग असतो. आवडीची माणसं येणार असतील तर त्याची जास्त आठवण असते. एखाद्याची जास्त प्रिय असेल, बहीण प्रिय असेल ते म्हणले आज बहीण येते काय नको, असं काय नाही. प्रियतेचे वेगवेगळे भाग असतात वेगवेगळ्या लोकांच्या ठिकाणी. आणि जर कावळा जर कोकला तर ते म्हणजे आज कोणते पाहुणे येतात नाही. मग मला असं वाटतं ते वंश येणार आहे काय नको, वंश येणार आहे काय नको म्हटले. वंश म्हणतात ना, वंश नणंद आज येते काय नको का. आणि चांगले संबंध असतील तर अजून जास्त. दिवाळीचा असेल काय म्हटले तुकोबराय, दिवाळीच्या सणा लेकी असावली, लेकी असावली. आई बाप पाहतात वाट, आज येईल म्हटले पोरगी येईल आज. आई वडील पाहतात वाट, मुलीची वाट, भेटी लागी जीवा लागलीसे आस. रात्रंदिवस तर तेव्हा असे काही वाट पाहतात. तर त्या जीवलग नात्याच्या संबंधातून वाट पाहणे किंवा आस लागते. आस हा चित्ताचा गुणधर्म आहे. चित्तामधून भेटीची काय राहिली, ओढ निर्माण होणं, याला आस लागणं असं म्हणा. चित्तातून की कधी भेटेल कधी भेटेल. तुकोबरायांना आस लागली तर कधी भेटसी केशवा असं म्हटले तुकोबरायांनी. केव्हा भेटसी केशवा. कसा पाण्यातला मासा जसा तडपडतो, जीवनाविना मास जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. कन्या सासुरासी जाय, मागे परतोणी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. असं माझ्या जीवाला झालं की हा कधी भेटेल. तर याच्यासाठी फार मोठ्या प्रेमाची गरज आहे बा. आपल्या चित्तात असलं काही प्रेम राहतच नाही आणि येतही नाही. लौकिकात बी नाही आणि देवाचं बी नाही, दोन्ही बाजूने खडखडाट आहे. आणि तुकोबरायांच्या चित्तात लौकिकातला नाहीच, खडखडाटच केलेला आहे त्यांनी. पण भगवत विषयक फारच प्रेम आहे. असं जर प्रेम तयार झालं तरच खरं आहे. त्या अशा उत्कृष्ट प्रेमाचा विचार तुकोबरायांनी या मागं काही पुष्कळशा अभंगातून केला आणि गात आहात. काय म्हटले, येती माय बाप येतिया पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप. असं वाट तिथंही म्हटलं ना, निडळावरी कर ठेवणी असं नाही ना. आला काही नो त्याच्यासारखा दिसतोय, तसेच चालणं दिसतंय. लांबून जरी येत असेल एखादा माणूस तर, आणि जवळजवळ आल्यावर नाही बरं का ते नाही आला. त्या आम्ही काय करायचो, काही कामाला काय नाही, पण आमच्या गावात पहिली एस टी यायची. म्हणजे गावात म्हणजे मामाच्या गावात राहायला तिथंच होतो, असं हाफ पॅन्टीवर. मग पळत पळत जायचं, एस टी आली की कोण आलं का,
आता कोण येणार आहे आपलंपणा, तिथे जाऊन उभं राहायचं ते आणि तिथे जाऊन गाडी आली उतर आले का सगळे, आणि मग कोणीतरी म्हणायचं येणार आहे बरं का आपल्या घरात, हे येणार आहे. आम्ही तेवढे पळत जायचो तिथं, पळत झाल्यावर एस टीच्या तिथं उभं राहायचो, कोण आलं का आपलं. एकच गाडी यायची, जुना काळ आहे का. हां, आणि मग तिथून कोणी नाही आलं म्हटलं ते चाललं माघारी, आपलं कोणच नाही आलं, आपलं खिशात हात घालून चाललं, आपलं काय कोणी आलं नाही. हे काय आस याला आस म्हणतात. आणि मग पहा तसे वास, हा चित्तामधून त्याच्या येण्याविषयीची काय चित्तामध्ये आस लागलेली आहे. आणि वास पाहणं म्हणजे वाट पाहतो, तर त्याची वाट पाहतोय. कोणाची आता इथे कोणाची वाट पाहत आहेत? पांडुरंगाची वाट पाहतात. जेव्हा आज भेटायला येतील, उद्या भेटायला येतील, देव येतील. तर भक्ताच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा भाग आहे. आता एकदा जर भेट झाली मग काय अडचण नाही, कारण मग पहिल्या प्रारंभिक जेवढे भेटीची ओढ आहे ती नंतर ओढ आहे ती थोड्या अंशामध्ये काय का होणं आपल्याला देव भेटलेला आहे. म्हणून त्याची भक्ती जरी दृढ होत असेल, प्रेम दृढ होतं, पण त्याला पहिल्या प्रथम देव म्हणून म्हटलं पूर्वराग, मिलन आणि विरह अशा भक्तीमधल्या या अवस्था आहेत. पूर्वराग म्हणजे जोपर्यंत देव भेटलाच नाही, पण देव भेटावा अशी काय आसक्ती आहे, तर त्याच्यात लागली स्यास पाहतोसे वास. कशी म्हणतात तर रात्री ओ दिवस लेखी पोटी, रात्रंदिवस आस लागलेली आहे. तुकोबराय म्हणतात रात्रंदिवस म्हणजे डोळ्याला झोप नाही. त्या डोळ्याला झोप नाही म्हणजे डोळ्याला डोळा लागत नाही असं म्हणतात. का हो डोळा लागत नाही म्हणजे का ओढ लागलेली आहे. आता आपल्याला डोळ्याला डोळा म्हणजे डोळाच लागत्या सगळे, उघडत नाही. डोळे झोपले तर झोपले म्हटले, हे ह्याचं कारण आहे आपल्याला तर काही त्याची काय ओढ लागलेली नाही. आपलं प्रेम नाही असं नाही मला म्हणायचं, तुमचं काय प्रेम नाही द्यावं असं नाही, पण ते साधारण प्रेम आहे, सामान्य प्रेम आहे. आणि सामान्य प्रेमामुळं काय होतं की इथपर्यंतची अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही भेटला तर पाहू उद्या या जन्मात नाही भेटला तर पुढचा घेऊ, एवढं काय त्याच्या वाचून. म्हणून त्याच्याविषयी अशी आस लागली. जसं नामदेवरायांनी त्याला मूर्तीतून खालीच उतरवला म्हणजे यावंच लागेल तुला, नाहीतर मी धडक देऊन माझा प्राण घालवेल. तर अशा प्रकारे बोलल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी अवतरित झाले. तर त्याच्या नामदेवरायांचे आंतरिक स्थितीची भावाची देवाला कल्पना होती, आणि म्हणून देव त्या ठिकाणी भेटीसाठी आले. तुकोबरायांना भेटले, चोखोबा महाराजांना भेटले, नामदेवांना भेटले, सावता महाराजांना भेटले, गोरोबा काकांना भेटले, सगळ्यांना भेटले. आपल्यालाच भेटत नाही कारण आपली योग्यता नाही, असा भाग आहे. का किती संत झाले, या काही 1 आणि 2 की 2च उदाहरणं सांगितली असं थोडंच आहे. आमच्याकडे 50-100 एवढे संत आहेत सगळे. या सगळ्या संतांना तो प्रत्यक्ष भेटतो, आणि आमची योग्यता नसल्या कारणाने आणि आम्हाला तशी आसही लागलेली नाही आणि ओढही नाही आणि भेटावा असं वाटतही नाही, असा भाग आहे तो. म्हणून सगुण भक्ती करणारा जे कोणी वर्ग आहे त्याच्यामधले हे साधू संत होऊन गेले. यांनी कुठे दुसरीकडे वाट पाहिली नाही, कशा बाकीच्या गोष्टींची काहीच नाही केलं त्यांनी, तर केवळ देवाची अशी भक्ती केली आणि त्या भक्तीला अनुसरून देवाला साकार स्वरूप धारण करून उभे राहावं लागलं भगवंताला. तर तेव्हा तुकोबराय हे सगुण साकार भक्ती उपासना करणारेच होते. युगानुयुग त्यांनी भक्ती केलेली आहे, म्हणून त्यांचा भाग थोडासा भिन्न आहे. असं आहे त्यांचेसुद्धा, जसं अंबरीश राजेच्या पूर्व काळामध्ये काही जन्म झालेले आहेत तुकोबरायांचे, त्या काळात त्यांची साधनयुक्त भक्ती झालेली आणि सिद्ध भक्ती नंतर झालेली. उगाच देव चक्र सोडायला मोकळा नाही, तर तेव्हा साधनयुक्त भक्ती वेगळी आहे. आणि साध्य भक्तीच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला जातो तर त्यावेळेसचे जन्मही भिन्न असतात. म्हणून कोणी एखादी साधनयुक्त भक्ती करत असेल आणि देव लगेच भेटावा अशी इच्छा करत असेल तर तेही चुकीचंच आहे, आणि त्याला तेवढी ओढसुद्धा लागत नाही, त्या भक्ताला नाही लागत.
म्हणून आपण भक्तीच्या पहिल्याच टप्प्यात असेल असं आपण गृहीत धरून चाला. आपल्याला ज्या अर्थी एवढी ओढ लागत नाही त्या अर्थी आपण भक्तीच्या काही उर्वरित पुढच्या टप्प्यात आहे असं नसून आपण प्रारंभिक टप्प्यात कुठेतरी असलो पाहिजे. असं आपणच आपलं जजमेंट काढावं. आपलं जजमेंट कोण काढायचं त्यावर. तर आपण प्रारंभिकमध्ये कुठेतरी अडकलेलो आहेत म्हणून आपल्याला देवाच्या विषयी अर्थ ओढही नाही, भेटीची इच्छाही नाही तशी, म्हणून हा भाग आहे. पण तुकोबरायांसारखे जे आहेत तर ते भगवंताचे खासच भक्त बनलेले आहेत आणि त्यांनी पूर्वसाधना करून नंतरच्या जीवनातली त्यांच्या हे अभंग आणि त्यांना भगवंताची भेट किंवा साक्षात्कार सगुण साक्षात्कार हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांची प्रारंभिक केलेली साधना आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही. तर असा भाग आहे. पण याच्यावरून लक्षात येतं की त्यांच्या चित्तामध्ये जर इतकी ओढ लागलेली असेल तर मग त्यांची आंतरिक स्थिती काय असेल, अंतःकरणाची स्थिती काय असेल. लागलीसे असं कसं रात्रंदिवस, रात्री ओ दिवस, रात्रंदिवस भेटीची इच्छा आम्ही कदाचित केली बी असं गृहीत धरू आपण. म्हणून हा अभंग आपल्याकडे लागत नाही. केली बी इच्छा तरी थोडा वेळ करू, 5 मिनटं 10 मिनटं इच्छा करू, चिंतन करता करता काहीतरी म्हणू देवा असं तसं. पण अखंड कुठे, म्हणजे अखंडमध्ये आपण हरपलो, त्याच्यात नाही गेलो. तर त्यांच्या चित्ताचा विषय अखंड देवच झालेला होता. म्हणून रात्र नाही दिवस नाही दीन रजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. दीन रजनी तिथं दीन आणि रजनी आला, इथं रात्री आणि दिवस शब्द आला. दोन्ही एकच आहेत. रजनी म्हणजे रात्र आणि रात्र न कळे दिवस न कळे अखंड लागली से ज्योती अंगी खेळे दैवत. तिथंही म्हटलं तेव्हा नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती. पुढे आनंद लहरीची किती वर्णमी किती तया सुखा सुनिचित्त देत ते रात्री दिवस न म्हणत मज उपासते. रात्र दिवस न म्हणता ते उपासना करतात, उपासते. तर तेव्हा असे रात्री दिवस अखंड चिंतन करणारा हा अधिकारी कोणी वेगळा आहे. छंद या नामाचा घेतला असतो. तर नामाचं अखंड चिंतन करणारे. तर लेखी बोटी असं शब्दप्रयोग येतो. लेखी बोटी म्हणजे बोटं मोजणं. मला पाहुणे म्हटले होते, मुलगी म्हटली होती की मी दादा मंगळवारी येणार आहे. असं मंगळवारी येशील का? मग आज कोण वार आहे? अरे म्हटलं आज शुक्रवार आहे. म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार म्हणजे 5 दिवस लागणार. याला काय म्हणतात? बोटं मोजणं. घटका बोटे दिवस राहती धरोनी या माफ. का प्रिय व्यक्ती असेल तर मग आज शुक्रवार झाला, तो आजचा दिवस गेला, पण ते मंगळवारी येणार आहे. दुसऱ्या दिवस उगवल्यावर परत डोक्यात काय आलं की कधी येणार आहे? मंगळवारी येणार. म्हणजे आज आहे शनिवार आहे, म्हणजे आता आजचा दिवस सोडून देऊ समजा, तर रविवार सोमवार आणि मग अजून 3 दिवस जायचे आहेत बरं का. आणि ज्या दिवशी म्हणजे त्या वेळेला तो अखंड दररोज त्याची बोटं मोजतो. आता 2च दिवस राहील. बोटं मोजणं या पदाचा अर्थ असा आहे, अत्यंत आतुरता चित्तामध्ये तयार होते त्यावेळेला त्या माणसाचं चित्तवृत्ती दुसरीकडे नसते. जसे लोक पगाराच्या वेळेला बोटं मोजतात, रविवारच्या सुट्टीला बोटं मोजतात. पगार कधी आहे म्हटले 7 तारखेला, आज किती आहे म्हटले 28, अजून बरेच दिवस जायचे आहे ना. मग ते अजून एवढे दिवस घालवायचे. ज्यांचे जरा तारांबळीची काळा गोष्ट असेल तर त्याला अजूनच विचार करावा लागतो. आता कुठे खर्च करायचा नाही बरं का, ह्या आठवड्यात गपचूप बसायचं, अजिबात कुठं जायचं नाही. ते म्हणले का आता 8 दिवसात पैसेच नाहीत आपल्याकडे. हां, तर त्याच्यात बी लोक बोटं मोजतात, म्हणजे त्यांच्या पद्धतीने. आणि प्रेमात बोटे मोजणारे तुकोबराय आहे. व्यवहारात बोटं तर लोक कशी बी मोजतातच, पण प्रेमाच्या देवाविषयीच्या संबंधात बोटं मोजून वाट पाहणारे, म्हणून याला आस लागली वाट पाहणं हे शब्द अगदी चांगली यथार्थ वाटतात. आणि
लेखा म्हणजे मोजदाद करणे, लेखी बोटी म्हणजे लेखा म्हणजे मोजदाद करणे. लेखा हा शब्द आलेला आहे. लेखापाल असा शब्द आहे ना, इकडे अकाउंटिंगमध्ये आहे ना तो लेखापाल, लिखाण करणारा असा लेखापाल म्हणजे तसं आम्ही बी बोटा मोजून काय करतो, वाट पाहतो असं तुकोबराय म्हणतात. तर याच्यातून अत्यंत आर्त ओढ लागलेला हा भाग समोर येतो. बोटं मोजतात नुसता असा भाग नसून अति आर्त ओढ लागलेली आहे हे याच्यातून सिद्ध होऊन जातं. अति आर्त ओढ लागलेली चित्तामध्ये. तर चला तर लागलीसे आस पाहतसे वास रात्री व दिवस लेखी बोटी. हरी